जय बजरंगबली, जय बजरंगबली। बॅगचं वजन जास्त होतं पोलिसांसारखं, मिलिटरीसारखं। शेवटी जैन तीर्थावरती पोचलोच मी। आणि इकडे मिन्नात म्हणून एक देवालय आहे। इथे आपल्याला मागच्या वेळेस 2-3 वर्षापूर्वी मदत झाली होती। इथेच पाणी पिता आलं आपल्याला। म्हणजे साधू संतांचा कळवळा हा फक्त ऋषीमुनी आणि महान तपस्वी जाणू शकतात। तर ह्या धामावरून आपण चमत्कार केलेले आहेत पूर्वी, आणि त्याची परतफेड म्हणून यात्रा करावी लागत आहे। आणि हे सगळं दत्त माऊलीने करून घेतलं आपल्याकडून। ओके, नेमिनाथ आणि राजुल देवी यांची महिमा आहे या 2 तीर्थामध्ये। पण इथे कसं आहे, सिस्टमॅटिक हायफाय मंदिर आहे, उच्च कोटीचं मंदिर। हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे। आपला नेहमीचा इथे 3-4 वर्षाचा फेरा रात्रीचाच येतो इथे, पण यावेळेस आपण बरोबर टायमावर पोचलेलो आहे। हा एक योगा आहे। तर दत्त माऊली आणि विष्णू माऊली तसेच जैन धर्माचे बरेचसे देवस्थान यांची आपल्यावरती पूर्वीपासूनच कृपा आहे, आणि त्यामुळेच ह्या जन्मातसुद्धा चमत्कार घडलेच आपल्या हातून। ओके, आता हे मंदिर अतिशय सुंदर आहे। ह्या तीर्थावरती आपल्याला किर्र रात्र होती, अतिशय किरकिरी रात्र असते इथे या ठिकाणी दरवर्षी। मध्यरात्रीचे 1:30, 2, पावणे 2:30, 3 सस्पेन्स असतात त्या ठिकाणी। पण इथे ऋषीमुनींनी किंवा हे जैन धर्माच्या स्पेशल ऋषीमुनींनी अशी खास तपस्या केलेली आहे की ह्या जागेचं जे रहस्य आहे ते आपल्यालाही खोलता येत नाही। काही इथे खाली डायरेक्ट दत्त अलौकिक लोक, डायरेक्ट विष्णू लोक यांचं कनेक्शन आपल्याला सापडलेलं आहे। जसं त्र्यंबकेश्वरला आपण कसं मिळवलं तसं। आणि योगायोगाने जैन धर्माच्या आता 100 मुली झाल्यात, आज स्थळं आली। पण आपण कसं आहे, आपण नाथपंथी तत्त्वावर चालणारी, दत्त माऊलीच्या तत्त्वावर चालणारी माणसं असल्यामुळे आपण लग्नाला कुठली घाई करत नाही। इथे अजरामर ध्वजा आहे जैन धर्माची। हे मंदिर अतिशय सुंदर आहे। इथल्या लोकांची ओळख आहे आपली 3 वर्षापासून। आता आंबातीर्थ आलं आहे, ते जी ट्रॉली आहे ना, ट्रॉलीचं स्टेशन आहे तिथे आंबातीर्थ आलं आहे। म्हणजे आपण जवळजवळ अर्धा गड पार केलेला आहे।
माजुल तीर्थ, मिन्नत बाबा असे अतिशय पावन आणि पवित्र तीर्थ आहे ते. हा एक खजिना आहे आपला जैन धर्माचा. आणि हेच परमेश्वरी शक्ती आहे. याचं काय गुप्त आहे ते आपण बोलू शकत नाही, कारण की आपण पण साक्षात्कारी पुरुष आहोत. चला पुढचा प्रवास.